पहा इथे मात्र मांडेवरांचा आगमन व्यासपीठावरती होत असताना पाहायला मिळतोय. रणसे गावचे एक चांगले व्यक्तिमत्व मुदुकरजी वीर साहेबांचं आगमन आज मात्र व्यासपीठावरती होत असताना पाहायला मिळतोय. त्यांचं देखील आम्ही करतो एक्स्ट्रा ग्रुप आयोजित शिवराज चॉम्पियन्स ट्रॉफी यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू. चला सामन्याला लगेच सुरुवात करायची बा पंच. आजच्या रात्रीमधील पहिला सामना दोन्ही संघ एकाच ताकदीचे आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र मगाशी बाईट घेत असताना मुंडेवाडी संघाच्या संघटनाने म्हणालं होतं की प्रथमतः नाईट स्पर्धा आम्ही खेळतोय. मात्र कुठल्या रीतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल याच्याकडे आता प्रेक्षक वर्गाचे लक्ष मात्र लागलं जाणाऱ्या वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजशिव छत्रपती शिवाजी महाराजांना स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा. पंचांचा ग्रीन सिग्नल एस. दोन चेंडूंची पॅनल्टीला देखील सामोरं जावं लागलं. आयोजकांच्या माध्यमातून दोन चेंडूची पॅनल्टी मुंडेवाडी टीमला देण्यात आल्या. याच्याकडे देखील मुंडेवाडी टीमच्या संघाच्या संघटनाचं लक्ष असू द्या. अत्यरात्रीतील पहिला सामना सुरुवात होतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न श्री गणेशा केला जातोय. मात्र वाईड चेंडू पंचांचा सिग्नल आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त एका धावेने संघिक अकाउंट ओपन होत असताना मुंडेवाडी टीमला पण पाहतोय एक बराचशा लांबवरचा अंतर कापत ही खरं तर स्पर्धा खेळण्यासाठी थोडाशा उशिरानं मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. मात्र त्यांना इथून चांगला खेळ आता करावा लागणाऱ्या. आणि जर आपण पाहायला गेलं दोन चेंडूंची पॅनल्टी मात्र मुंडेवाडी टीमला आयोजकांच्या माध्यमातून देण्यात आल्या. उशिरानं मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आणि तिथून जर आपण पाहायला गेलो तर एका साईडला पण पाहतोय पोसरी संघ. मात्र या दोन संघांमध्ये ताकदवार युद्ध. पहिलं षटक फेकण्यासाठी हर्षला पण पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सुनील आणि त्याच्या सभेत लवदासला पण पाहतोय. हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगला चेंडू रिलीज केला जातो हर्षच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी मॅनेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घ्या. मात्र पहिल्या षटकामध्ये कोणत्या रीतीने गोलंदाजी केली जाईल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र नेहमी फलंदाज चांगली फलंदाजी करत असतात. मात्र या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे कोणत्या रीतीनं फलंदाजी मुंडेवाडी टीमच्या माध्यमातून केली जाईल याच्याकडे प्रेक्षकांच्या नजरा मात्र जरूर लागल्या जातील. एक लॉंग ऑनमध्ये अनेक आपण पाहायला गेलो तर एक्स्ट्रा कव्हरला मात्र तिकडे क्षेत्ररक्षणाची विभारचना अशी पाहायला मिळाल्या. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक हाताळत असताना हर्षला पण पाहतोय. चेंडू पहिल्याच दोन चेंडूवरती जर आपण पाहायला गेला दोन चेंडू फेकून झालेत. एक अतिरिक्त अभ्यंतर चेंडू फेकलाय आणि एक मात्र डॉट चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडे चेंडू फेकण्यासाठी सज्ज आपल्याला पाहायला मिळतो. ऑल द कार्पेट समोर उडवण्याचा प्रयत्न. मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं जातं. फक्त सिंगलच्या मदतीने संघ पुढे सरकेल वाटचाल. दोन आकड्यावरती जाऊन पोहोचला. मुंडेवाडी हा संघ पण पाहतोय. या संघाला चांगला खेळ करावा लागेल. आता स्ट्राईक येण्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. लवदास हा फलंदाज सुनील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र इथून चांगला खेळ करावा लागेल. आणि सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. प्रथमतः नाणेफेकी हारल्या आणि फलंदाजी त्यांच्या वाटे झाल्या. फलंदाजी करत असताना इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. पोसरी संघाच्या विरोधात फाईट करायच्या. 4 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. गोलंदाज हर्ष तयार या. गोलंदाजी मार्कवरती कॉलवरतीचा चेंडू फेकला जातोय. अगदी हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळाला नाही आणि तिथून मात्र डॉट चेंडूची सांगता याही षटकामध्ये आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी ज्या रीतीनं संघाच्या संघटनेकडे विश्वास दाखवून दिलाय आणि त्या रीतीची गोलंदाजी आज सध्या मैदानाच्या आतमध्ये हर्षच्या माध्यमातून आपण पाहतोय. सुनीलला ऑन स्ट्राईक एंडवरती मात्र इथून सुनीलला चांगली फलंदाजी करावी लागणाऱ्या मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटनं फटका बसलाय. बॅकवर्ड क्षेत्रामध्ये झेल टिपला जातोय. पहिला करारा झटका पहिला ब्रेक थ्रो इथून मुंडेवाडी टीमला लागला जातोय आणि पहिला धक्का सुनीलच्या स्वरूपात 1-2 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागला जातोय. थँक्यू सो मच. थँक्यू. पहा इथून मात्र सुरेश 11 पोसरी टीमला रघुनाथजी द्रवडा या साहेबांकडनं खूप सारे शुभेच्छा आल्यात या मॅचसाठी. त्याचा देखील आम्ही करतोय शिवराज ट्रॉफी यांच्या वतीनं हार्दिक स्वागत. थँक्यू. इथे मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जाते पहा. चांगली गोलंदाजी राहिली गेली आणि त्यानंतर आपण पाहायला गेलो तर इथून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला रवी आणि त्याला साथ देतोय फलंदाज लवदास. हे दोन फलंदाज
2 चेंडूचा सामना झालाय बापांचा. 2 बाकी असणार आहेत. 4 चेंडूंचा सामना झालाय. धावा देखील 2 धावफलकेवरती लगावले गेलेत. शेवटच्या षटकामध्ये ते काउंट केले जातील बापंच. पहिलं षटक प्रगती पथावरती मॅनेटर पॉवर प्लेचं पहिलं षटक या आणि पहिल्या षटकावरती गोलंदाजाचा बोलबाला राहिला गेला. हर्ष माध्यमात फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट देखील मिळवली गेल्या. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पंच आमच्याकडे वरती एस इज अ वाईट. अतिरिक्त 1 धाव एका धावेने संघ पुढे सरकेल. 3 आकड्यावरती जाऊन पोहोचला जातोय. षटकामधील अजूनही 2 चेंडूचा खेळ उर्वरित बाकी आहे. मात्र 2 चेंडू कुठल्या रीतीने हाताळले जातील. पोस्त्री संघाच्या गोलंदाज हर्षच्या माध्यमातून जर आपण पाहायला गेलो 4 चेंडू फेकून झालेत. 1 विकेट आणि फक्त 3 धावा या षटकामध्ये खर्च केले गेल्यात. पुलरलेनचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे लावले. अपील पाहायला मिळते. अपीलमध्ये उत्साह जास्त, विश्वास कमी आहे. मात्र इथून मात्र अपील पंच फेटाळून लावत असताना पाहतोय. डॉट चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला. षटकातील अंतिम चेंडू. मात्र या स्पर्धेमध्ये आपण पाहायला गेलो तर आजची 4थी रात्र आणि 4थ्या रात्रीमधील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. इथून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाल्या पोस्त्री टीमच्या माध्यमातून. गोलंदाज हर्ष या गोलंदाजाच्या माध्यमातून शेवटचा चेंडू षटकामधील पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या डोक्यावरनं फटका सजवण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं जातं आणि इथून आपण पाहायला गेलो तर सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करेल. 4 या आकड्यावरती एंड ऑफ द ओव्हर. षटक क्रमांक पहिलं संपलं जात आहे आणि पहिल्या षटकामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना मुंडेवाडी संघ जाऊन पोहोचला. फक्त 4 या आकड्यावरती लॉस ऑफ 1 विकेट. दुसरं षटक प्रगती पथावरती अनेशला आपण पाहतोय. इथून मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळणार का याकडे आता पोस्त्री टीमच्या पाठीराख्याच्या नजरा पाहायला मिळतील. ज्या रीतीनं पहिलं षटक गोलंदाजानं फेकलं होतं, गोलंदाज पण पाहिलं होतं हर्षच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी राहिली होती. मात्र या षटकामध्ये खराब गोलंदाजी पाहायला मिळते. अपांतर चेंडू फेकला जातोय. अतिरिक्त एका धावेने संघ पुढे सरसावेल. 5 आकड्यावरती जाऊन पोहोचला जातोय. या षटकामध्ये आक्रमण करणं महत्त्वाचं असणार आहे. एक फलंदाज बाद झाला. त्यामध्ये आपण पाहायला गेलो तर सुनील बाद झाला आणि तिथून मैदानाच्या आतमध्ये रवीला पण पाहतोय. त्याच्या समवेत लवदासला पण पाहतोय. मात्र या 2 फलंदाजांना चांगली पार्टनरशिप मात्र करावी लागणार आहे. या षटकामध्ये आक्रमण करावा लागणार आहे. 4 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मात्र ज्या रीतीनं ज्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये उतरलाय हा संघ मात्र त्या रीतीनं फलंदाजी मात्र चांगली करावी लागणार आहे. आणि पहिल्या षटकामध्ये असं म्हटलं जातं की ज्या वेळी पहिलं षटक फेकलं जातं त्यावेळी मात्र फलंदाज चांगली फलंदाजी करत असतात. मात्र या सामन्यामध्ये तसं चित्र पाहायला मिळालं नाही आहे. मात्र पुन्हा एकदा अभद्र चेंडू फेकला जातोय आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त 4 धावा खर्च करत 1 विकेट देखील मिळवली होती हर्ष या गोलंदाजांना. आणि जिथून दुसरा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये संघाच्या संगणकाने विश्वास दाखवला. मात्र अंकेश या गोलंदाजावरती मात्र या गोलंदाजच्या मातण्यात कुठेतरी चुका पाहायला मिळतात. वारंवार खराब फेकी या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मात्र खराब 2 चेंडू फेकले जातात आणि त्यानंतर संघाची धावसंख्या पोहोचल्या ती 6 या आकड्यावरती. या षटकामध्ये कुठल्या रीतीने गोलंदाजी केली जाईल. पुलरलेनचे बॉल वारंवार फेकले जातात. या फलंदाजांना मात्र या चेंडूचा समाचार घ्यावा लागणार आहे. पुन्हा एकदा यावेळी चांगला लाईन चांगली लेंथ पाहायला मिळतोय. अगदी टप्पा चांगला पाहायला मिळाला. टप्पा पडला त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसवला जातो. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. त्यानंतर आपण पाहतोय सन्मान्य गौरव शेठ दरोडा त्यांच्या समेत करण शेठ डुमण्या मात्र यांचं देखील इथे शुभागमन आपल्याला पाहायला मिळालं. गाडेश्वर गावचे डॅशिंग डायनमाइट व्यक्तिमत्व खरं तर सातत्याने त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि गाडेश्वर गावासाठी मात्र मोलाचं योगदान त्यांच्या माध्यमातून सातत्यानं आपण पाहतोय. ते दमदार व्यक्तिमत्व किरणदादा डुमणे आणि त्यांच्या समेत गबरदादा यांचे शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून करूया मनपूर्वक सरचे स्वागत. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जातं धावचीतची संधी. अजून 1 विकेटचं पतन. फलंदाज ज्यावेळी मैदानाच्या बाहेर.
दुसऱ्या विकेटचं पतन मैदानाच्या बाहेर फलंदाज आपण पाहतोय. लवदास देखील बाद झाला. त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये प्रकाश हा फलंदाज मैदानावरती दाखल झाला आणि त्याच्या सोबतीला फलंदाज रवीला आपण पाहतोय. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज, चांगली गोलंदाजी राहिली जात्या. प्रथमतः गोलंदाजी करत असताना मात्र या गोलंदाजच्या माध्यमातून 2 अवांतर चेंडू फेकले होत्या आणि तिथून मात्र पुन्हा एकदा कमबॅक. इथे पंचांचे अपील, नो चेंडू, नो बॉल फेकला गेलाय. इथून मात्र फ्रीटची नामी संधी असणाऱ्या फलंदाजासाठी सुवर्ण संधी. एक धाव एका धावीने संघ पुढे सरसावेल. 7 ते आकड्यावरती धावून पोहोचला. प्रथमतः फलंदाजी करत असताना हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त विचार करायला गेला तर चांगली गोलंदाजी मात्र याही षटकामध्ये पाहायला मिळते आणि सलग आपण पाहायला गेलो तर 2 विकेट मिळवल्यात आणि गोलंदाजच्या माध्यमातून अनिशा गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या क्रमांकासाठी प्राचार्यात करण्यात आला आणि चांगली गोलंदाजी अनिशा माध्यमातून राहिली गेल्या. ज्या रीतीनं पहिलं षटक मात्र हर्षनं फेकलं होतं त्याच रीतीची गोलंदाजी अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक एंडवरती फलंदाज प्रकाशला पण पाहतोय. आडव्या बॅटनं अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला जातो. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे सरसावेल. धाव फलकावरती जाऊन पोहोचेल. तो 8 या आकड्यावरती. षटकामधील काही चेंडूचा खेळ बाकी आहे मात्र गोलंदाजीला पण पाहतोय. चांगली गोलंदाजी याही षटकामध्ये पाहायला मिळते. ज्या अनुषंगाने बराचसा लांबवरचा प्रवास करून अगदी पोसरी संघ देखील या मैदानावरती उतरला गेलाय आणि त्याच्या सभ्यता खेळणारा मुंडेवाडी संघ हा देखील बराचसा लांबवरचा प्रवास करून स्पर्धा खेळण्यासाठी अगदी मैदानाच्या आतमध्ये उतरला आहे. मात्र दोन्ही संघ एकाच ताकदीचे आपल्याला पाहायला मिळतात. मात्र गोलंदाज तयार आहे. आडव्या बॅटने स्लॉक शॉट पाहायला मिळतोय. नो मॅच स्टँडला चेंडू लँड झाला. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. बॉल चाललाय सीमा पार. आजच्या रात्रीमधील पहिला तडाखेदार चौकार आपण पाहतोय. अरबीच्या बॅटमध्ये येतोय. षटकामधील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे मात्र 2 चेंडू कुठल्या रीतीने फेकले जातील. या चेंडूवरती एक चौकार आला. चौकारच्या मदतीने संघ दुहेरी आकड्यामध्ये जाऊन पोहोचले. 12 या आकड्यामध्ये चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली आहे. मात्र एक चौकार वगळता जर आपण पाहायला गेलो तर चांगली गोलंदाजी आहे. मात्र वारंवार डॉट चेंडू फेकण्याचं काम मात्र याही गोलंदाजीच्या माध्यमातून केलं जातं. तर गोलंदाजा पण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती अनिश या गोलंदाजाला पण पाहतोय. 2 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे मात्र 2 चेंडू कुठल्या रीतीने हाताळले जातील. ऑन स्ट्राईक एंडवरती रवीला पण पाहतोय. फटका बसला. बॅक टू दर बॉलर. चेंडू खाली स्वतः गोलंदाज येतोय. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक मोठा धक्का मुंडेवाडी टीमला लागला जातोय. फलंदाज होईल बाद. रवी बॅक टू द डगआउट. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्कवरती शेवटचा चेंडू इथे फेकण्यासाठी सज्ज आपण पाहतोय. अनिशला मात्र चांगली गोलंदाजी राहिली गेल्या या षटकामध्ये. फुलरलेनचा बॉल होता. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन रिझन टार्गेट केला जातं. ऑल द कार्पेट चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं जातं. दुसरीचा मानस केला जातो आणि या 2 धावा वेगाने पाहायला मिळाल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. षटक क्रमांक दुसरा संपला जाता. 2 षटकांच्या अखेरीस प्रथमतः फलंदाजी करणारा मुंडेवाडी संघ जाऊन पोहोचला. 14 या आकड्यावरती विकेट मिळवल्या त्यामध्ये 3.
तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती प्रशांत आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती दाखल करण्यात आलाय स्वतः संघाचा संघनायक या आणि आज मात्र त्याच्या माध्यमातून चांगला खेळ करावा लागेल. त्याचनंतर आपण पाहतोय पणसवाडी गावचं डॅशिंग डायनामाइट व्यक्तिमत्व आदरणीय त्यांना अगदी कमी वयामध्ये उपसरपंच होण्याचं भाग आहे आपला ते आमच्या पप्पूभाई पारध्या यांचं देखील इथे शुभागमन होतं. त्यांना देखील आम्ही विनंती करू की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत. लॉंग स्टॉप रिझनला मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जातं एसटी रक्षकाच्या माध्यमातून चुका पाहायला मिळाला नाही. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडं 4 धावेंसाठी अजून एक चौकार. चौकार आलाय. चौकारच्या मदतीने संघ पुढे सरकलाय. दाब फलकावरती पण जर का पाहायला गेलो तर या षटकामध्ये मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. शतरक्षण त्याला साथ देत नाही. 18 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. प्रशांतच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी समोर उडवलाय. लॉंग ऑनला टार्गेट केलं जातंय. शतरक्षक तैनात द्या. सुरेख झेल टिपला जातोय. 1 मोर विकेट डाऊन. अजून एका विकेटचं पतन मुंडेवाडी टीमला लागला जातोय. चौथा धक्का फलंदाज होईल बाद. बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. तुलसीराम हा फलंदाज युनाइट नंबर 6 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मात्र त्या फलंदाजाला चांगला खेळ करावा लागेल. बॅट चेंडूचा संपर्क फारसा पाहायला मिळत नाही. पंचालकडे अपील पाहतोय. अपीलमध्ये उत्साह जास्त विश्वास कमी. पोसरी संघ आज ज्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये उतरलाय त्या अनुषंगाने मात्र चांगली गोलंदाजी राहिली जात्या. ज्या रीतीने पहिलं षटक हर्षनं फेकलं होतं फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये अंकितनं फेकलेलं षटक एक चांगली गोलंदाजी पण त्याच्या माध्यमातून राहिली होती. आणि त्याचनंतर तिसरं षटक फेकत असताना प्रशांतच्या माध्यमातून स्वतः काप्तान या संघाचा आणि चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून अजून एक डॉट चेंडू पाहायला मिळतो. जबरदस्त गोलंदाजी. या षटकामध्ये पण पाहिलं होतं शतरक्षक विकेट किपरच्या माध्यमातून चुका पाहायला मिळाल्या होत्या आणि त्यावेळी चेंडू पण पाहिलं होतं सीमारेषेच्या पलीकडे गेला होता आणि तिथून मात्र पुन्हा एकदा वापसी निर्माण करून देणारं हे षटक अगदी कमबॅकिंग षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जाते. गोलंदाज प्रशांतच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी राहिली गेल्या. षटकामधील अजून जर आपण पाहायला गेलं तर 2 फक्त चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र 2 चेंडू इथून कुठल्या रीतीने फेकले जातील याच्याकडे आता प्रेक्षकांच्या नजरा मात्र लागल्या जात आहेत. अप्रॅकर चेंडू होता. अगदी आपण पाहतो अलकटनं कट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. तुळशी लांबला आपण पाहतोय. यापैकी मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू फेस केले आहेत. मात्र 3 चेंडू डॉट केला गेलाय. हा फलंदाज शेवटचा चेंडू षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. प्रशांत गोलंदाजी मार्कवरती 10 पावलांचा रनअप अगदी पंचांच्या डावीकडनं चेंडू फेकण्यासाठी सज्ज असताना आपण पाहतोय. समोर उडवला. यावेळी फटका फसला जातोय लॉंग ऑनला. शतरक्षक तैनात आहे. मात्र साधा सोपा झेल होता. तो झेल सुटल्यानंतर धावचीची संधी. इथून मात्र परतावा लागेल फलंदाजाला. त्यावेळी अजून एक धक्का क्रमांक 5 लागला जातोय मुंडेवाडी टीमला. चला पोसरी संघ आपण लगेच स्पीडअप घ्यायचे बा. शतरक्षण लगेच सजून घ्यायचंय. ड्रिंक्स ब्रेक पाण्याची माग केली जाते. चला पाणी घेऊन लगेच मैदानावरती उतरायचे बा.
काही क्षणामध्ये ज्या पाहुण्यांच्या आपण आतुरतेने वाट पाहतो त्या आदरणीय प्रीतमदादा मात्रे यांच्या काही क्षणामध्ये या स्पर्धेमध्ये उद्घाटन उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. जे खरं तर आपण पाहतोय शेतकरी कामगार पक्षाच्या दमदार नेतृत्व विरोधी महानगरपालिकेच्या विरुद्ध नक्षपेत त्या आदरणीय प्रीतमदादा मात्रे यांच्या काही क्षणामध्ये या स्पर्धेमध्ये उद्घाटन आपल्याला उपस्थिती पाहायला मिळेल. काळूराम वसाळे यांच्याकडनं समीरसाठी पारितोषिक लागले जाते. पहा सलग 2 विकेट मिळवल्या तर तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज मात्र समीरसाठी असणाऱ्या गोलंदाजी ट्रॅकवरती इथून दाखल केल्यात आल्या. 4थं षटक मार्गस्थ प्रगतीपथावरती हा ट्रॅकर बॉल होता. अगदी आपटी बार चेंडू मात्र पंच आमच्याकडे वळतेला सेटीचा वाईट आपण तर चेंडू फेकला जातो. अतिरिक्त एक धाव एका धावेने संघ पुढे सरसावेल. धाव फलकेवरती जाऊन पोहोचला 2-0. 20 या आकड्यावरती प्रथमतः फलंदाजी करणारा मुंडेवाडी हा संघ आपण पाहतोय. मात्र चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवली नाही. मात्र सलामीला गेलेले फलंदाज लवकर बाद झाल्या. इथून मात्र 4 चेंडू या षटकामधील फेकले जातील आणि 2 चेंडूची पॅनल्टी मुंडेवाडी टीमला लागली गेल्या. उशिरानं मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. मैदानाच्या आतमध्ये पहा काय घडलं जातं. अगदी बॅट हातामधून निसटली जाते आणि मात्र चांगली चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाज समीरच्या माध्यमातून. मात्र पहिला चेंडू आपण तर फेकला होता आणि त्याचनंतर चांगला चेंडू रिलीज केला जातोय. षटकामधील अजून आपण जर का पाहायला गेला तर 3 चेंडूचा खेळ बाकी असणाऱ्या 3 चेंडू इथून कोणत्या रीतीने हाताळले जातील याच्याकडे मुंडेवाडी टीमच्या खेळाडूंच्या आणि पाठीराख यांच्या नजरा या जर आपल्याला पाहायला मिळतील. बऱ्याचशा ध्रुवांचा अंतर कापत ही स्पर्धा खेळण्यासाठी अगदी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. मुंडेवाडी संघ कर्जत परिसरामधील एक चांगला संघ आणि रसायन परिसरामधील एक चांगला संघ पाहतोय. पोसरी संघ या 2 संघांमध्ये मैदानाच्या आतमध्ये आजच्या रात्रीमधील पहिला सामना मैदानावरती रंगला जातोय. 20 धावा 5 विकेटचं पतन 4थं षटक प्रगतीपथावरती समीरला पाहतोय आणि चांगली गोलंदाजी याही षटकामध्ये आपण पाहतोय. ज्या रीतीनं आपण पाहायला गेलो 3 षटकांमध्ये चांगली गोलंदाजी राहिली आणि त्याच कारणास्तव आपण पाहतोय 20 धावा या धावफलकीवरती पहिल्या हाफमध्ये बनवल्या जातात मुंडेवाडी टीमच्या माध्यमातून. मोठा फटका खेळण्याचा सजवण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. निर्धाव चेंडू फेकले जात आहेत. त्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली जात्या गोलंदाज समीरच्या माध्यमातून. षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये फक्त 4 चेंडू फेकले जातील. जर आपण पाहायला गेला तर मुंडेवाडी टीम बऱ्याच उशिरानं मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या आणि आयोजकांच्या माध्यमातून त्यांना मात्र दंडित केलं गेलं आहे. 2 चेंडूंची पॅनलाइज मात्र या स्पर्धेमध्ये या संघाला लागली गेल्या. मात्र सर्व संघांना विनंती असेल की बेलेवरती जा. ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा असतात त्या त्या ठिकाणी मात्र मैदानावरती उपस्थित बेलेवरती जायचे बा. या रीतीनं धाव दिली जाणार नाहीये. पंच येस थँक्यू. स्ट्राईक रोटेट इथं असणार आहे. एक धाव एका धावेनं संघ पुढे सरकेल धावफलकेवरती 21 या आकड्यावरती 5 विकेटचं पतन आणि चांगली गोलंदाजी मात्र या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू फेकण्यासाठी समीरला आपण पाहतोय. मात्र यावेळी पंच आमच्याकडे वळले जातील. वाईड बॉल अतिरिक्त एक धाव एका धावेने संघ पुढे सरसावेल धावफलकेवरती जाऊन पोहोचला. 22 या आकड्यावरती आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये समीर या गोलंदाजाला 4थ्या षटकामध्ये प्राचार्यित करण्यात आला आणि ज्या रीतीनं पहिल्या 3 षटकांमध्ये जी आपण पोसरी संघाची गोलंदाजी पाहिली होती ती चांगली गोलंदाजी राहिली गेली होती आणि या षटकामध्ये थोडीशी खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वारंवार अवांतर चेंडू फेकले जात आहेत गोलंदाज समीरच्या माध्यमातून. अवघे 4 चेंडू फेकायचे होत्या या षटकामध्ये. मात्र 4 चेंडू फेकत असताना जर आपण पाहायला गेलो तर या षटकामध्ये मात्र या गोलंदाजांना 2 अवांतर चेंडू फेकले गेलेत. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज पंचाच्या अगदी उजव्याकडनं पुन्हा एकदा या बिलियात चांगला चेंडू फेकला जातोय. षटक क्रमांक 4 संपलाय आणि पहिल्या डावाचा खेळ संपला जातोय. पहिल्या डावामध्ये मुंडेवाडी संघानं बनवल्या धावा त्या म्हणजेच 22 धावा आणि उत्तरार्धामध्ये येणारे 24 चेंडू आणि विजयाकरिता टीम पोसरीला बनवायच्या ते 23 धावा.
पहा पुढच्या मॅचसाठी मी टॉस करण्यासाठी दोन्ही टीमचा विनंती करतोय. शिवतेज फणसवाडी आणि त्यांच्याकडे फाईट करणारा संघ आपण पाहतोय गावदेवी वाशिवली संघ. पहा दोन्ही टीमच्या कॅप्टन्स लगेचच या टॉस करिता. गावदेवी वाशिवली रवीचा संघ आणि त्यांच्याकडे वीक फाईट करणारा संघ आपण पाहतोय शिवतेज फणसवाडी संघ. दोन्ही टीमचा कॅप्टन्स लगेच टॉस करिता यायचा. चला पोसरी संघाच्या फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मुंडेवाडी संघाच्या खेळाडूंना विनंती असेल आपण उशीर लावायचा नाहीये. पहा इथून लगेच शतरक्षण सजवायचं आहे. 24 चेंडू आणि 23 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. हा सामना मुंडेवाडी टीमला जिंकायचा असेल तर जास्तीत जास्त विकेट मिळवाव्या लागतील आणि जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज प्रशांतला पण पाहतोय, त्याच्या सौम्यत फलंदाज हर्षला पण पाहतोय. हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मात्र 24 चेंडू आणि 23 समीकरण लो स्कोरिंग सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ज्या वेळी लो स्कोरिंग सामने मैदानावरती पाहत आहेत त्यावेळी मात्र लो स्कोरिंग सामने मात्र हाय व्होल्टेज पाहायला मिळतोय. मात्र इथून कुठल्या रीतीनं सामना पाहायला मिळणार आहे. पहिलं षटक फेकण्यासाठी प्रचारित करण्यात आले गोलंदाज सुनील. या गोलंदाजाला पण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक या आणि या पहिल्या षटकामध्ये मात्र शतरक्षक आपण पाहायला गेलो तर अवघे 2 शतरक्षक तटा सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. मात्र पहिल्या षटकाला सुरुवात होते, उत्तरार्धाला सुरुवात होत्या. फुलरलेनचा बॉल होता, अगदी आपण पाहतोय पंचांनी पाहिलं जातं आणि त्याचनंतर भीमर चेंडू फेकला जातोय. नो चेंडू, अतिरिक्त एक धाव सिंगलच्या मदतीनं इथून संघाचा श्रीगणेशा मात्र होत असताना पण पाहतोय. हर्षला पण पाहिला होता ऑन स्ट्राईक चेंडूवरती. या चेंडूवरती मोठा फटका लगावण्याची संधी होती मात्र ती संधी फसली जात्या. मात्र हर्षच्या माध्यमातून संघाचा संगणक मैदानाच्या आतमध्ये प्रशांतला आपण पाहतोय. क्षण बांधलेला संघ आज मैदानाच्या आतमध्ये उतरला गेला आणि चांगला आयोजन नियोजन या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि चांगला खेळ पोसरी टीमला मात्र याच्या रात्रीमध्ये करावा लागणाऱ्या गोलंदाज तयाऱ्या. गोलंदाजी मार्कवरती सुनील फुल टॉस बॉल त्याला पाठवला, एक्स्ट्रा कव्हरला बेदत बॉल जाईल सीमा पार आणि इथून मात्र पंच इशारा करतील लेस बिमर बॉल. नो चेंडू, सलगचा दुसरा बिमर पाहायला मिळाला आणि इथून मात्र गोलंदाज चेंज केला जाणार आहे. पहा सो मच, थँक्यू. पहा यापुढची मॅच गाडेश्वर विपक्ष असणारे पहा चाफवाडी आणि गाडेश्वर दोन्ही टीमच्या कॅप्टन्स आपण या टॉस करिता. पहा यापुढची मॅच होणार आहे गाडेश्वर आणि त्यांच्याकडे फाईट करणारा संघ आपण पाहतोय चाफेवाडी. या दोन्ही टीमच्या कॅप्टन्स लगेच टॉस करता यायचा टॉस बॉक्समध्ये. थँक्यू. प्रकाश आलाय बॉलर गोलंदाजी मार्कवरती. प्रकाशला पण पाहतोय. रिव्हर्स अटेम्प्ट खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र पंच आमच्याकडे वरती लेफ्ट साइड इज अ वाईट. खराब गोलंदाजी ज्या रीतीनं आपण पाहिलं होतं फलंदाजी मात्र अपयशी ठरला होता आणि इथून मात्र पुन्हा एकदा खराब गोलंदाजी. आधीच धावा कमी आणि त्यामध्ये खरं तर खराब गोलंदाजी पाहायला मिळाल्या. संघ पुढे सरकलाय 7 ते आकड्यावरती. मात्र या षटकामध्ये आपण पाहायला गेलो तर मात्र अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली गेली नाही. मात्र गोलंदाज प्रकाशला पण पाहतोय पुन्हा एकदा. फुटबॉलचा वापर बॅटच्या मधोमध लॉंग ऑनला टार्गेट केलं जातं. नो मॅन स्टँडला पण चेंडू लॉन्च झाला. बॉल चालला एका टप्प्यानं सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी टोकला जातो. हर्ष बॅटमधनं अजून एक चौकार. गोलंदाज पहिल्या षटकावरती आक्रमण. रिव्हर्स अटॅम्प्ट स्वीटशीटचा फटका. गॅप भरपूर मोठा आहे. बॉल चाललाय सीमारेषा लगत मात्र शतरक्षण प्रयत्न करतोय मात्र प्रयत्नाच्या आबाका बाहेर बॉल निघून जाईल. बॅक टू बॅक दुसरा चौकार.
थँक्यू सो मच डीजा. त्याचनंतर गारेश्वाडी गावच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेलं नाव आदरणीय संजय सर भगत आणि त्याच्या समेत वामन सर इंदोळा यांचे इथे शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत. फटका भरपूर चांगला बॉलला पाठवलाय लॉंग ऑनच्या वरतून बॉल जाईल 1 बाउन्स ओव्हर द टॉप. 4 धाब्यांसाठी ठोकला जातोय. अजून एक चौकार. एकोणीस धावा धावा फलकावरती लगवल्या जातात. पहिल्या षटकामध्ये सामना फिनिश करण्याचा इरादा फलंदाज हर्षच्या माध्यमात आपण पाहतोय. त्यानं 15 चेंडू पेस केले, तब्बल 16 धावा एकट्यानं कुठल्यात आणि जबरदस्त खेळ त्या फलंदाजच्या माध्यमातून राहायला गेला. तरी त्या टॉस करण्यासाठी आम्ही इन्व्हाइट करू स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्यांना मी इन्व्हाइट करू की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते इथे टॉस करायचा आहे. गाडेश्वर संघ जे भोलेनाथ गाडेश्वर आणि त्यांच्या विरोधात चाफेवाडी या दोन संघांमध्ये नाणेफेकी केला जाईल. नक्कीच तर आपण पाहिलं तर आजच्या दिवसातला दुसरा सामना गाडेश्वर जे भोले क्रिकेट संघ गाडेश्वर वर्सेस चापेवाडी कर्जत बदलापूर या दोन संघांमध्ये खेळवला जाईल. त्याचाच आपण विचार केला तर या दिवसांमध्ये दुसऱ्या सामन्याला तर जास्तच उशीर झालाय. तर रुपेश अनंत पारधी यांना मी नक्कीच विनंती करेन की या दोन संघांमध्ये टॉसचा कार्यक्रम संपुष्टात आणायचा आहे. नक्कीच तर आपण पाहिलं तर इथे टॉस जिंकलाय चापेवाडी संघ. तर नक्कीच मी त्यांना विचारेन की या 4 शतकाचा सामना असेल. 4 शतकामध्ये तुमचं कितीपर्यंत आव्हान असेल. शतरक्षण घेतलंय तर नक्कीच कितीपर्यंत आव्हान असेल की तुम्ही शतरक्षण प्रथम करत असताना कितीपर्यंत रोखून ठेवायला गाडेश्वर या संघाला. 40 ते 50 40 ते 50 पर्यंत आताच रोखून ठेवील असं बोलतोय चापेवाडी संघ. तर नक्कीच त्यांच्या अपोजिट समोर आहेत गाडेश्वर संघ. तर त्यांना सुद्धा विचारू की प्रथम फलंदाजीसाठी तुम्हाला आमंत्रित केलंय चापेवाडी संघाने. तर कितीपर्यंत तुम्ही फलंदाजीचा डोंगर उभा करू शकता. मी 50 ते 55 पर्यंत. नक्कीच 50 ते 55 पर्यंत. तर मी तुम्हाला नक्कीच विचारेन की आमचं पहिलं आयोजन आहे. तर पहिलं आयोजन जर कसं आहे नक्की तुम्हाला आवडलंय की नाही त्याचा फीडबॅक नक्कीच आम्हाला हवा आहे. शिवराज्य चॅम्पियन चषक 2025 आम्हाला संधी दिल्याबद्दल आम्ही सर्वांचे स्वागत करतो. आणि आम्ही आयोजन तर खूपच छान आहेत कारण आदिवासी समाजामध्ये असे आयोजन करणे कमी प्रमाणात असतात. जास्त पनवेल भागामध्ये आदिवासी समाजात नाईट टुर्नामेंट मोठ्या प्रमाणात भरवले जातात. नक्कीच धन्यवाद गाडेश्वर संघ कप्तान. तसंच तुम्हाला सुद्धा विचारेन की या आमचा टुर्नामेंट नक्कीच पाहिला आहे. तुमचा सुद्धा फीडबॅक महत्त्वाचा असेल. आयोजन तर खूपच छान आहे. आम्हाला खेळायला संधी दिली धन्यवाद. नक्कीच दोन्ही संघाला मी ऑल द बेस्ट देतो पुढच्या सामन्यासाठी. नक्कीच थँक्यू. मॅच कडे जाऊया. मॅच भरपूर इम्पॉर्टंट सामना जिंकला जातोय. या चेंडूवरती बॉल चाललाय सीमा पार आणि इथून मात्र सामना जिंकलाय टीम सुरेश शेलवण पोस्त्री संघानं. कॉंग्रॅच्युलेशन अडलक टीम. मुंडेवाडी संघ आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. फार चांगला खेळ तुमचा देखील राहिला. नक्कीच आपण पाहिलं की इथे पाहुणे आपले